हाय फ्रेंड्स, आता मी आहे माझ्या कोंबडीच्या फार्ममध्ये आणि मला हे तुम्हाला दाखवायचं होतं. अशी जागा मी झाडं लावलेली आंब्यांची, पपयाची, भरपूर पुढे काजूची झाडं आहेत. तर जी आमची लोक आहेत जी काम करतात फार्ममध्ये त्या लोक अजून ही भाजी लावलेली आहे आणि मला वाटतं ती लहानशी भाजी आता येत आहे. चालू झाले लाल माठ अशी. आणि इथे मीन्स त्याला कोण इथून बाजार भरपूर लांब आहे आणि 14 किलोमीटर आहे. किंवा कोणाला पाहिजे तर त्याला तेवढं लांब जायला लागतं. त्यासाठी इथे त्याला कुजून थोडं त्यांच्या प्लॅन अनुसार केलेलं आहे. भाजी लावून घेतलेली आहे ही बघा. मला वाटतं ही मेथी आहे अशी. आणि आता ते आले आहेत. हा गोंडा होता पण मरून गेला. आता त्याला भरपूर टाइम झाला आणि ऊन पण भरपूर ऊन आहे. हे बघा अशी सुंदर फुलं येतात, छान वाटतं. हा काजूचा झाड आहे आणि हे इथे काजू लागला आहे. वाव, असं पहिल्यांदा बघते माझ्या फार्ममध्ये. छान, वाव, सुंदर. त्याचा मोर, फुलं इतकी छान क्यूट आहेत. मला हे दाखवायचं होतं तुम्हाला कारण भरपूर मेहनत घेतली त्यांनी. हे सीताफळचं झाड होतं पण ते आता जगलं नाही. एक आणि एक आहे. होते त्याला सीताफळ आलेले, मी 2 खाल्लेली आहेत. हे लिचीचं झाड आहे पण केव्हा लिची आल्या नाही त्याच्यावर असं. आणि हे असं केलं त्याला कसून पूर्ण प्रॉपर स्टाईलमध्ये अशी भाजी लागवड करतात आपण तसं. लहानचं पॅच आहे. जितकी भाजी खायला भेटतं ती चांगली. त्यांचे पैसे पण वाचतात आणि आम्हाला खायला पण भेटतं. आणि कसं केमिकल्स नाही आहेत. हे गाईचं गोमूत्र, शेण, कोंबड्यांचं जे येतं ते वेस्ट, ते सर्व त्याला घालून हे रुजवतात. हे त्यांची मेहनत आणि ती वेगळी खुशी असते. छान वाटतं जेव्हा आपण आपल्या हाताने असं काढतो आणि त्याची छानशी भाजी बनवतोय. पण घरचं ते घरचं. मला वाटते ती कोथिंबीर लावलेली आहे असं. तो जो पॅच आहे त्या कोंबड्या येत नाही कारण तर गेट आहे तिथे. आणि हा माझा फेवरेट झाड आहे. त्याची फुलं इतकी सुंदर असतात. मला माहीत नाही पण कुठलं झाड आहे हे. हे बघा, इथे अशी झाडं लावलेली आहेत. हे शेगड्याचं झाड, मोरिंगा बोलतात ह्याला, आम्ही तर शेगडा बोलतो. हे फूल इतकं सुंदर दिसतं, छान. मीन्स मन खुश होऊन जातं. काय टेन्शन असलं किंवा काय स्ट्रेस असलं ना, इथे आलो तर चांगलं वाटतं. जरा मनाला शांती भेटतं. आणि ही फुलं जी दिसतात, हा झाड माझा फेवरेट आहे. मी ऐकतले की ह्याच्या फुलांचं पाणी बॉईल करायचं, मीन्स पाण्यात घालायचं आणि बॉईल करायचं आणि तो पाणी पियाचा. कोणाला किडनी स्टोन पाणी असते ते हेल्पफुल आहे. आणि इथे शिंगा लागलेले आहेत, भरपूर शिंगा आहेत.
ते माझा गाईचा गोठा हा, तो व्हिडिओ मी जरूर नक्की काढणार आणि माझ्या नंदिनीला तुम्हाला दाखवणार. एकदम प्रेमळ आहे. या गाई दूध नाही देत तर ते बाहेरच जातात, फिरत असतात. असं आहे हे. ह्याला नाही पकडले फुलं. तिथे ऊस आहे, खाऊन पाहिलेला मी. हा जो फार्म आहे आमचा तो रेंटलवर आहे. ह्याच्यामध्ये आम्ही फारसं कोंबड्यांसाठी इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. मीन्स त्यांचं शेड, पाण्याचं कनेक्शन, मग हे सर्व जे आहे तुम्ही बघता ते झाडांचं, ते सर्व केलेलं आहे. असं हे कसं दिसतं आणि किती रूम्स आहेत ते मी नक्की तुमच्याशी शेअर करणार. सध्या तरी आम्ही रेंटलवरती देत नाही, पण आम्ही पुढे बघतो त्यांना रेंटलवर द्यायला, कारण आम्ही एक लहानसा कॅफे खोलला आहे आणि आता नेक्स्ट हफ्त्यात त्याचं इनॉग्रेशन आहे. तर होपफुली माणसं येऊन तिथे बसणार आणि गायच्या गोट्यात टाईम स्पेंड करणार. तर ते एक माझ्या दिमागमध्ये मी थिंक करत होते तसं करायचं आणि ते झालं देवाच्या कृपेने. पपईचं झाड मला फार आवडतं, त्यासाठी इथे पपई खूप जास्त असतात. हे आंब्याचं झाड आहे. हा हापूस केसर असं लावलेलं आहे. हे जे शेड आहे त्याच्या आत वॉशिंग मशीन आहे ठेवलेली. तर असा हा व्हिडिओ मी एंड करते आजच्यासाठी. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कडकनाथचे व्हिडिओज मी लवकरच अपलोड करणार. थँक्यू.